और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात मोठी हालचाल झाली आहे। शरद पवार गटाचे उल्हासनगर युवा सचिव आणि कट्टर कलानी समर्थक म्हणून ओळखले जाणारे अविनाश बिरारे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केलाय। अविनाश बिरारे हे उल्हासनगर कॅम्प 3 मधील गौतम बुद्ध नगर येथे राहतात आणि पॅनल क्रमांक 8 मधून निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा आहे। मात्र शरद पवार गट कलानी कुटुंबाच्या नियंत्रणात असून त्यांचे शिवसेना शिंदे गटाशी गटबंधन असल्यानं पॅनल क्रमांक 8 मधून तिकीट मिळवण्याची शक्यता कमी झाल्यानं त्यांनी गट बदल केल्याची माहिती मिळते आहे। या प्रवेश सोहळ्यात सीमा बिरारे, जगदीश दांडगे, अक्षय बिरारे, अक्षय इंगळे, नवीन चिंचवले, शेखर काकडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची मोठी शक्ती पाहायला मिळाली। कार्यक्रमाला महिलांचीही मोठी उपस्थिती होती। हा प्रवेश उल्हासनगर जिल्हाध्यक्ष भारत गंगोत्री यांच्या उपस्थितीत झाला। यावेळी अंबरनाथ कार्याध्यक्ष डी मोहन, दिलीप फुंदे, अनिल धामेजानी आणि इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान भारत गंगोत्री यांनी अविनाश बिरारे यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। आज अविनाश ने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी टीओ को छोड़ के, इन दोनों को छोड़ के आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीतदादा गट उनमें विश्वास दिखाते हुए प्रवेश किया है। और ये जो टीओके का घर बोला जाता था, आज उधर से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने शुरुआत किया है कि उल्लासनगर में किस तरह से अपना झंडा फैलाना है और महापौर अपना बनाने के लिए। तो यहाँ से आज शुरुआत हो चुकी है। आने वाले समय में और भी ऐसे भव्य प्रवेश होने वाले हैं कुछ ही समय में। मैं चाहूँगा कि जिस तरह ये यंगस्टर पक्ष में जुड़ रहे, ऐसे और भी राष्ट्रवादी के लिए जुड़े और ताकत बनाए, जैसे हम उल्लासनगर को एकदम नए सिरे से बनाएं और डेवलपमेंट करें। धन्यवाद। ये अभी जैसे जैसे अभी दिन जाएंगे और बनेगा माहौल, और इसका हमने इनका पूरा प्रस्ताव ऊपर वरिष्ठों को बताएंगे और बताएंगे कि इनकी कैसे क्या ताकत है, क्यों हमें इनको कैंडिडेट बनाना चाहिए। वो हम पूरी की पूरी चर्चा करके रखेंगे और इनका सपोर्ट करेंगे। नहीं, अभी तो कहीं पे भी वर्चस्व दिख नहीं रहा है पूरे उल्लासनगर में, क्योंकि आप खुद देख रहे हैं कि आज बेशक पप्पू कलानी बाहर होते हुए भी एक माहौल नहीं है उल्लासनगर का, और पूरा का पूरा नई पीढ़ी आ चुकी है और उनको आज विकास चाहिए। इस शहर के लिए नई डेवलपमेंट चाहिए जो उन्होंने आज तक की नहीं, जिसके कारण उनका पूरा वर्चस्व अभी खत्म होते जा रहा है। आज आपला यो जो ज्या विभागामध्ये आम्ही आज मीटिंग घेतलेली आहे, कार्यक्रम घेतलेला आहे, त्या कार्यक्रमामध्ये हे ते एक सिद्ध होतो की इकडचे जे लोकल रहिवासी आहेत यांना वर्षानुवर्ष जे त्रास होता, त्या त्रासाची आज जाणीव झालेली आहे। आणि ह्यांच्यामधूनच त्यांच्याच कुटुंबातील एक माणूस वरती येऊन आज स्वतःच्या वाढण्यासाठी त्या माणसाने आपली कमर कसलेली आहे। आणि हे खूप मोठं उदाहरण आहे शहरासमोर की जिकडे जिकडे आपण बोलतो की कलानी कलानी कलानी, त्यांनी त्या वार्डाची जी व्यवस्था आणि हाल करून ठेवलेले आहेत, ते हाल आज इकडची जनता समोरून लोकांसमोर मांडत आहे। आणि या जनतेने स्वतःहून आमच्याकडे आज मदतीचा हात मागितलेला आहे आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस भरत गंगोत्री ग्रुप आम्ही त्यांना पूर्णपणे सहकार्य करू आणि येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये येथील वार्डाचा पूर्णपणे विकास करून दाखवायची ताकद आहे, ही आमच्यामध्ये आहे। माझी आई इथली लेक होती, म्हणजे आहे अजून पण, आणि मी इथे सून म्हणून आले। आता तुमच्या सगळ्यांकडून अपेक्षा करते की तुम्ही मला येत्या निवडणुकीमध्ये साथ देणार, प्रतिसाद देणार। तसं तर तुम्ही भरपूर प्रतिसाद दिला आहे आज इथे येऊन, तसंच मला येत्या निवडणुकीमध्ये पण असाच प्रतिसाद हवा आहे। देणार ना मला सगळे?
गंगोते साहेबांचं मनपूर्वक आभार मानते की त्यांनी आम्हाला उमेदवारी म्हणून जाहीर केले, तिकिटाचं जाहीर केलंय. त्यांनी जी आमच्यावर जबाबदारी टाकली ते आम्ही पूर्ण यशस्वीपूर्ण पार करू आणि जनतेचा साथ आणि मोठ्यांचा आशीर्वाद असेलच तर आम्ही येत्या निवडणुकीत जिंकून येऊ. तुमच्या सर्वांचा आशीर्वाद हवाय मला, देणार ना? धन्यवाद आणि गंगोत्री सरांचा पण धन्यवाद. उल्हासनगरच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींमुळे राजकीय असमीकरणांमध्ये मोठा बदल होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.